नमस्कार, मी प्रमिला PhD कुकिंगमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. हिवाळ्यात मेथी, ड्रायफ्रूट, डिंक, उडीद हे सगळेच पदार्थ आपल्या आहारात असणं फार गरजेचं असतं. म्हणून उडदाचे लाडू, डिंक लाडू, मेथी लाडू करण्याची आपल्याकडे पद्धत आहे. पण आज आपण या सगळ्यांचा मिळून हा आरोग्यवर्धक लाडू बनवला आहे. तर त्यासाठी साहित्याचं प्रमाण काय घ्यायचं आणि अतिशय स्वादिष्ट मऊ लाडू कसा बनवायचा ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. रेसिपी आवडली तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर हिवाळ्यात खाण्यासाठी आरोग्यवर्धक पौष्टिक लाडू बनवूया. तर बघा, आधी आपण साहित्य पाहूया. इथं मी खजूर, खारीक पावडर आणि उडीद डाळ समप्रमाणात घेतली आहे, म्हणजे 125 ग्राम. काजू 30 ग्राम, गूळ 175 ग्रॅम आणि बदाम 100 ग्रॅम घेतलेत. खोबऱ्याचा किस 50 ग्रॅम, मखाना 20 ग्रॅम, खसखस, मगज बी आणि भोपळ्याची बी 15 ग्रॅम घेतलेले आहेत. सुंठ आणि विलायची पावडर 1 टीस्पून आहे. डिंक 75 ग्रॅम आहे आणि ही मेथीची पावडर तुपात भिजवलेली आहे. मेथी पावडरचं वजन 30 ग्रॅम आहे. तर या सगळ्याचं वाटीचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, ते तुम्ही पाहू शकता. तर आता ह्या मेथीची पेस्ट कशी बनवायची, तर 3 दिवसापूर्वी मी मेथी बिया न घेता पावडर घेतली आहे. कारण की 30 ग्राम मेथीच्या बिया असतात, त्या पटकन मिक्सरला बारीक होत नाहीत. त्यामुळं मी तयार पावडरच्या ठिकाणी वापरली आहे. ती कढईमध्ये भाजून घेतली. त्याचा हलकासा रंग बदलला की ती कढईतून बाहेर काढली आहे आणि त्याच्या जवळपास दुप्पट तूप वापरायचे. मी 50 ग्रॅम तूप घेतलं आणि ती थंड झालेली पावडर त्याच्यामध्ये भिजत घातली. तर आता ह्या भिजत घालण्याच्या प्रोसेसमुळं काय होतं की मेथीचा जो कडवटपणा असतो तो जरासा कमी होतो. आता ही 2-3 दिवस भिजवायची. फक्त दररोज ती एकदा अशा पद्धतीनं आपल्याला हलवून घ्यायची आहे. तर अशी ही मेथी पावडर, मेथीची पेस्ट तयार होते. तर बघा, आता सगळं साहित्य तयार आहे. आपण हे सर्व आता भाजून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला तूप न टाकता खसखस भाजून घ्यायची. हलकासा रंग बदलला आणि त्याचा चांगला असा सुवास यायला लागला की खसखस कढईतून बाहेर काढायची. त्यानंतर अर्धा ते 1 चमचा तुपामध्ये बदाम भाजून घ्यायचे. त्याचा पण हलकासा रंग बदलला आणि ते पण कढईतून बाहेर काढायचे. खोबऱ्याचा खीस भाजताना तूप टाकण्याची गरज नाही पडत. तूप न टाकताच तो खीस भाजून घ्यायचा आहे. तो कुरकुरीत झाला पाहिजे, फक्त त्याचा रंग नाही बदलू द्यायचा. पांढरा शुभ्रच असताना तो आपल्याला कढईतून बाहेर काढायचा आहे. आता पुन्हा खजूर जी आहे ती तूप न टाकता भाजून घ्यायची. खजूरच्या बिया काढून त्याचे अगदी बारीक तुकडे केलेले आहेत आणि त्यानंतर ती भाजलेली आहे. तर ती पण अर्धा ते 1 मिनिट भाजल्यानंतर कढईतून बाजूला काढून घ्या. आता 1 चमचा तुपामध्ये मखाना कमी गॅसवरती भाजायचा आहे. मखाना भाजण्यासाठी जरासा वेळ लागतो. तो पूर्ण कुरकुरीत होऊ द्यायचा आहे. जर तो दाताखाली चिकटत असेल ना, तर तो कच्चा राहिला असं समजायचं. तर पूर्ण असा खुसखुशीत झाला पाहिजे, इथपर्यंत तो कमी गॅसवरती भाजायचा आहे. आता खारीक पावडर पण अर्धा ते 1 मिनिट भाजून घ्यायची आणि मग कढईतून बाहेर काढायची. अर्धा चमचा तुपामध्ये काजूचे तुकडे पण हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे. अर्धा चमचा तुपामध्ये मगज बी आणि भोपळ्याच्या बिया पण भाजायच्या आहेत. नंतर 1 ते 2 चमचे तूप टाकून उडीद डाळ भाजून घ्यायची. उडीद डाळीचा रंग बदलेपर्यंत, त्याचा सुगंध येईपर्यंत बघा ती अशा पद्धतीनं भाजायची आहे. असा रंग बदलला की ती कढईतून बाहेर काढायची. आता शेवटी तळायचं आहे आपल्याला डिंक. 2 ते 3 चमचे तूप घ्यायचं. असा हलवून वरती आलेले जे खडे आहेत ते सुरुवातीला तळून घेतलेले आहेत. तो पूर्ण फुलला मग बाहेर काढायचा आणि मग पुन्हा राहिलेल्या डिंकाची पावडर जी आहे ती पुन्हा 2-3 चमचे तूप टाकून तळून घ्यायची आहे. अशा पद्धतीनं डिंक तळला तर काय होतं, एकसारखे खडे टाकल्यामुळं ते सगळे एका वेळी तळले जातात. तर बघा, सगळं भाजलेलं साहित्य असं वेगवेगळं काढून घ्यायचं आहे. खजूर, खारीक, काजू, खसखस, बदाम आणि खोबरं मी एकत्र घेतलेलं आहे, कारण की ते मी सर्व एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक करणार आहे.
आणि डिंक, मखाना, उडीद डाळ आणि बिया त्या सगळ्या वेगवेगळ्या काढून घेतलेल्या आहेत. आता हे ताटातलं सर्व साहित्य एकत्र करायचं आणि ते मिक्सरला बारीक करून घ्यायचं. त्यातलं निम्म मी बारीक केलेलं आहे आणि निम्म थोडंसं मोठं ठेवलेलं आहे, कारण की मोठं जर ठेवलं, छोटे छोटे बदामचे जे तुकडे असतात ते दाताखाली आलेले चांगले लागतात. आता डिंक पण वेगळाच बारीक करून घ्यायचा, मखाण्याची पावडर करायची आणि उडीद डाळ पण बारीक करून घ्यायची आहे. तर बघा हे सगळं अशा पद्धतीनं बारीक झालेलं आहे. आता हे सर्व मिक्स करायचं आणि त्यामध्ये पुन्हा बिया टाकायच्या, सुंठ आणि विलायची पावडर टाकायची. आता याच कढईमध्ये बारीक केलेला गूळ घ्यायचा, त्यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी टाकायचं. गूळ पूर्ण विरघळला आणि त्याचा असा फेस आला की गॅस बंद करायचा. ही प्रोसेस होण्यासाठी जवळपास 1-2 मिनिट लागतात. मग त्यामध्ये ही मेथीची पेस्ट टाकायची, ती पूर्ण एकत्र करायची आणि एकत्र झाल्यानंतर हे सर्व या मिश्रणावरती टाकून ते पण सगळं मिक्स करून घ्यायचं. आणि जरासं गरम असतानाच आपल्याला लाडू वळायचे आहेत. मिश्रण खूप थंड होण्याची वाट नाही पाहिजे, नाहीतर शेवटचा लाडू वळला नाही जात. तर बघा असे खूप छान मऊ स्वादिष्ट लाडू तयार होतात, जे थंडीच्या दिवसात शरीराला उष्णता पुरवण्याचं काम करतात आणि हाडांच्या मजबूतीसाठी आणि ताकदीसाठी या लाडूंचा चांगला उपयोग होतो. तर नक्की बनवा. आपण पुन्हा भेटू आणखी एका पौष्टिक रेसिपीसोबत. तोपर्यंत पौष्टिक खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.